नमस्कार मित्रांनो, वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांच्या पाल्यांना 10वी ते 12वी मधील वर्गातील विद्यार्थ्यांना 10,000 रुपये कसे मिळतील ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 10,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये कसे जमा होतील, त्यांच्या अकाउंटवरती 10,000 रुपये कसे जमा होतील ही आपण सविस्तर बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर लवकरात लवकर 10,000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होण्यासाठी काय करावं लागेल आणि कोणकोणती कागदपत्रे लागतील, कोणकोणते डॉक्युमेंट्स म्हणजे स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचे का ऑफलाईन भरायचे का, कसे भरायचे, कुठे भरायचे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणकोणते कागदपत्रे लागतील आणि अर्ज कसा करायचा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगार जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर यायचं आहे. आणि 10वी ते 12वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 10,000 रुपये वर्ष या ठिकाणी मिळणार आहेत. आणि 50% किंवा अधिक टक्केवारी सुरक्षित करण्यासाठी हे तुम्हाला अट दिलेली आहे. 50 किंवा त्याच्यापेक्षा अधिक टक्केवारी असायला हवी. त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म कसा अर्ज करायचा, कसा भरायचा, कसा लिहायचा हे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मित्रांनो, किमान 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुणासाठी मार्कशीट पाहिजे, 50पेक्षा अधिक. आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे आणि फॉर्म कसा भरायचा हे आपण बघूयात. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण अर्ज डाउनलोड करून घेऊयात. मित्रांनो, ह्या पद्धतीने अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे. आपल्यासमोर अर्ज आलेला आहे. शैक्षणिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा हा अर्ज आहे. शैक्षणिक योजनेचा लाभ घेण्यासाठी हा अर्ज आहे. तर या ठिकाणी तुम्हाला वरच्या साईडला जे दिलेलं आहे कार्यालयीन उपयोग करतात त्यामध्ये काहीही लिहायचं नाही. खाली जी माहिती आहे अर्जदारांनी भरायची माहिती, त्यामध्ये तुम्हाला खाली तुमचं पहिलं नाव म्हणजेच अर्जदाराचं पहिलं नाव म्हणजेच वडिलाचे पतीचे नाव, आडनाव आणि जो काय अर्जदार असेल त्यांचा पासपोर्ट आकाराचा या ठिकाणी साईडला फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा नोंदणी क्रमांक लिहिल्यानंतर खाली नोंदणी दिनांक टाकायचा आहे. स्टेप बाय स्टेप पहा, बरोबर नोंदणी दिनांक टाका. नूतनीकरण दिनांक. तर मित्रांनो, हे नोंदणी दिनांक आणि नूतनीकरण दिनांक तुमच्या जर लक्षात नसेल तर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देईल. तिथून तुम्ही जाऊन तुमच्या नोंदणीचा दिनांक आणि नूतनीकरण दिनांक तुम्ही पाहू शकता. किंवा तुमच्याकडे जे तुमचं स्मार्ट कार्ड असेल ते त्यावर या ठिकाणी दिलेलं असणार आहे. आणि त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका. भ्रमध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही पुरुष, स्त्री, विवाहित, अविवाहित आहेत ते निवडा. त्यानंतर जन्मदिनांक, तुमचं वय, तसंच अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील. तुम्हाला बँक खात्याचा तपशील एकदम ॲक्युरेट म्हणजे बरोबर द्यायचा आहे, कारण का तुमचे जे 10,000 रुपये येणार आहेत ते तुमच्याच अकाउंटवरती येणार आहेत. त्यामुळं हा अकाउंट नंबर जो आहे तो बरोबर द्या, थोडाही चुकायला नसायला पाहिजे. आता बँकेचे नाव टाका, तसेच बँक शाखेचे नाव, बँक शाखेचा पत्ता, IFSC क्रमांक तुम्हाला कुठे मिळेल, तुमच्या बँक पासबुकाच्या पानावरती या ठिकाणी IFSC क्रमांक मिळणार आहे. त्या ठिकाणी IFSC क्रमांक तुम्हाला भेटतो. त्यानंतर बँक खाते क्रमांक. आता बँक खाते क्रमांक जो आहे तो पण तुमच्या बँक पासबुकावर असणार आहे. जर तुम्हाला या ठिकाणी पाठ असेल तर तुम्ही टाकू शकता. पण हा बँक तपशील जो आहे तो ॲक्युरेट जसेच तसाच टाका, कारण का एखादा आकडा जर बँक खात्याचा जर चुकला तर या ठिकाणी तुमची जी लाभ घ्यायची रक्कम जी आहे ती रक्कम या ठिकाणी तुम्हाला मिळू शकणार नाही. त्यामुळे तो बँक खात्याचा तपशील बरोबर लिहायचा आहे. त्यानंतर पाल्याचा तपशील. आता पाल्याच्या तपशीलमध्ये काय, पाल्याच्या पत्नीचे नाव म्हणजेच या ठिकाणी त्यांचे जर जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार त्यांची पत्नीसुद्धा या ठिकाणी लाभ घेऊ शकते किंवा त्यांचे मुलं, त्या मुलाचं किंवा पत्नीचं नाव या ठिकाणी. त्यानंतर इयत्ता अभ्यासक्रम, त्यानंतर शाळा महाविद्यालय संस्थेचं नाव, त्यानंतर माझे पाल्य उपरोक्त तपशीलानुसार शिक्षण घेत आहेत त्याच्या शिक्षणाकरिता खालील नमूद योजनेचा लाभ मला मिळावा ही विनंती. तर या ठिकाणी मित्रांनो योजना क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर मागणी केलेली लाभाची रक्कम या ठिकाणी पुढे 10,000 रुपये टाकायचे आहेत. त्यानंतर मला शैक्षणिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील प्रपत्र अ व ब मधील विविध कागदपत्राचे स्वयंसाक्षी करून सोबत कागदपत्र सादर करावीत असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर शैक्षणिक योजनेचा लाभाकरिता जोडायचे सक्तीचे कागदपत्र. तर मित्रांनो, ही खाली जी कागदपत्र दिली आहेत तुम्हाला हे जोडणं गरजेचं आहे. त्यामुळं हा कोणकोणती कागदपत्र हे थोडक्यात बघूयात. तर या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे ओळखपत्र आहे, स्मार्ट कार्ड जे आहे ते स्मार्ट कार्ड तुमच्याकडे आहे का, तर असेल तर या ठिकाणी जोडले आहे असं करा, आणि नसेल जोडले तर नाही करा, या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर बँक पासबुक तुमच्याकडे असणार आहे, कारण की बँक खात्यावरती तुम्हाला पैसे येणार आहेत, त्यामुळं जोडले आहे असं करा पुढं.
त्यानंतर रहिवासी पुरावा, आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याची विद्युत देयक, ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी कुठलाही एक तुम्ही तुमचा रहिवासी पुरावा म्हणून देऊ शकता. त्यानंतर शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा, बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा शाळेचे ओळखपत्र द्यायचं आहे. तर हे संपूर्ण जर जोडले असतील तर जोडले आहे असं करून तुम्ही लिहू शकता. आता हे खालच्या फॉर्ममध्ये काय पहा, तुम्हाला कुठले 10,000 रुपयाचा लाभ घ्यायचा आहे. त्या ठिकाणी पहा इयत्ता, या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवतो. दोन पाल्यांना इयत्ता 10वी व इयत्ता 12वी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. 12वीमध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास 10,000 रुपये, किमान 50 किंवा अधिक गुण मिळाल्यास प्राप्त झाल्यास गुणपत्रिका तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता, या ठिकाणी काय दिले की याद्वारे घोषित करते की लाभाच्या अर्जात नमूद बँक खात्यात तपशील अचूक असून मला दे लाभाची रक्कम सदर बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी माझी हरकत नाही. तसेच मी लाभाच्या अर्जात नमूद केलेले भ्रमध्वनी क्रमांक संपर्कासाठी लघु संदेशासाठी वापरण्यास हरकत नाही. मी खात्रीपूर्वक नमूद करत आहे की मी दिलेली संपूर्ण माहिती माझी स्वतःची असून ती सत्य, अचूक व बरोबर आहे. सदर माहिती खोटी आढळल्यास मी कायदेशीर कारवाईस पात्र असेन. त्यानंतर या ठिकाणी ठिकाण टाकायचे आहे. त्यानंतर दिनांक, तसंच अर्जदाराची सही येत असेल अर्जदाराला तर सही करू शकतो किंवा अंगठा येत असेल तर अंगठा, दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत या ठिकाणी. त्यानंतर नोंदीत सक्रिय जीवित हे कार्यालयीन उपयोगकर्ता आहे, ते या ठिकाणी खाली काही गरज नाही, पण हे तुम्हाला असं टाकायचं आहे. तुमचा बँक तपशील, पास फोटो आणि जे कागदपत्र लागतात ते कागदपत्र, फक्त कागदपत्र जे आहेत ते कागदपत्र तुम्हाला हे जसेच तसे संपूर्ण जोडायचे आहेत. यामधलं एकही कागदपत्र जर तुम्ही जोडलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. हे कागदपत्र तुम्हाला जोडायचे जे आहेत, हे 4 कागदपत्र जे आहेत ते जोडणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचं स्मार्ट कार्ड आहे, तुमचं बँकेचं पासबुक आहे, त्यानंतर आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील विद्युत देयक किंवा ग्रामपंचायत दाखला यापैकी कुठलाही एक तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून या ठिकाणी देऊ शकता. आणि शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं असलेला पुरावा, बोनाफाईड किंवा शाळेचं ओळखपत्र दोन्हीपैकी कुठलंही एक जोडू शकता ह्या अर्जाला. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की संपूर्ण आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला अर्ज कसा लिहायचा आहे हे थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला आणखीन पण काही समजलं नसेल तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता. त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला ताबडतोब या ठिकाणी दिलं जाणार आहे. तुम्ही नक्कीच या ठिकाणी तुम्ही तुमचं कमेंट जे आहे तुम्ही कमेंट या ठिकाणी विचारू शकता कमेंटमध्ये की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे अर्ज करताना. तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल. जर थोडा पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो, व्हिडिओ लाईक करत जा, कारण का जर व्हिडिओ लाईक केले तर इथून पुढं तुम्हाला चांगली माहिती भेटत जाईल, तर तुम्हाला पुढं व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्यामुळे व्हिडिओ लाईक करत जा आणि व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा जा की व्हिडिओ हा कसा वाटला, माहिती तुम्हाला कशी आवडली का नाही, आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयी पाहिजे असेल ते पण आम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.